Hello students, today we will study the next point in the topic coordination compounds, stability of coordination compounds. You know, coordination compound is formed when neutral molecule or negative ion donates electron pair to metal ion. Now, according to Lewis concept of acid and base, the species which donates lone pair of electron is known as a Lewis base, and species which accepts electron pair is known as a Lewis acid. So formation of a coordination compound is nothing but the Lewis acid base इंटरॅक्शन. तर या ठिकाणी बघा, आजच्या पॉईंटमध्ये जवळ सर्व थेरॉटिकल्स पॉईंट आहे, लिहिण्यासारखं फारसं नाही, त्यामुळे मी ह्या नोट्स आहेत तशा वापरून लेक्चर घेत आहे. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म जो होतो तर ते काय कन्सिडर केलेलं आहे, तर ते एक रिॲक्शन कन्सिडर केलेली आहे. म्हणजे कसं होतं बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये काय होतं की मेटल आयन असतो आणि लिगंड्स असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर ॲटम्स असतात. हे ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळेला लिगंड इलेक्ट्रॉन पेअर देतो आणि मेटलवरती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतो. तर ह्या ठिकाणी दिलेले तुमचे रिॲक्शन लक्षात येते बघा. तर फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड ही एक रिॲक्शन कन्सिडर केलेली आहे. दोन रिॲक्टंट एकत्र येतात आणि प्रोडक्ट फॉर्म होतो. रिॲक्टंट म्हणजे मेटल आयन आणि लिगंड, आणि प्रोडक्ट म्हणजे रिझल्टंट कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता इथं एम म्हणजे हा इन जनरल मेटलसाठी सिम्बॉल आहे, आणि त्याचा जो ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर लिहिलेली आहे ती A+ आहे. ह्याचा अर्थ काय, पॉझिटिव्ह आयन, आणि ए म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड, जे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, प्लस NLX-. एल म्हणजे हा इन जनरल काय झाला, लिगंडसाठी सिम्बॉल झाला, डोनर आयटमसाठी. एन म्हणजे त्यांची संख्या झाली, आणि X- म्हणजे ते लिगंडवरती चार्ज झाला. म्हणजे समजा त्या ठिकाणी Cl असेल तर एक्सची किंमत 1 होणार, SO4 असेल तर एक्सची किंमत 2 होणार, जे 2- असं. आणि त्यानंतर हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म झालेला आहे तो स्क्वेअर ब्रॅकेट दिलेला आहे MLN, आणि रेस्ट टू काय लिहिले बघा, A+ NX-. तुम्हाला माहीत आहे की कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये जी अल्जेब्रिक सम असते, म्हणजे मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट आणि लिगंडचं ऑक्सिडेशन नंबर, ह्यांची जी सम असते ती टोटल सम असते. कशाची, तो टोटल चार्ज असतो कशावरती, त्या कॉम्प्लेक्सवरती. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ. समजा आपण कोबाल्ट घेतला, तर कोबाल्टवरती +3 चार्ज असतो, म्हणजे काय होईल या ठिकाणी A+ आहे ना, तिथं काय होईल, CO3+ होईल. आणि समजा सायनाईड आपण घेतलं, किंवा समजा आपण क्लोराईड घेऊ, तर प्रत्येक मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर हा फिक्स असतो सेकंडरी व्हॅलन्सची. तर कोबाल्टचा 6 आहे, म्हणजे एक कोबाल्ट आयन हा 6 Cl- ना जोडणार. तर Clवरती चार्ज -1 असतो, म्हणजे ह्या ठिकाणी एक्सची किंमत काय होईल, -1 होईल. म्हणजे आपण फक्त मायनसच लिहितो, 1 लिहित नाही. आणि एन आहे तिथं 6 असणार आहे, म्हणजे CO3+ + 6Cl-. आणि कोणता कॉम्प्लेक्स तयार होईल, COCl6. आणि चार्ज काय येणार बघा, एम ठिकाणी CO, एल ठिकाणी Cl, आणि एन ठिकाणी 6, कारण लिगंड 6 आहेत. आणि टोटल चार्ज किती होईल, ह्या दोन्हींच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज. एमवरती +3 आहे, म्हणजे काय होईल या ठिकाणी 3+ होईल, प्लस एका सेलचा -1 आहे, असे 6 आहेत, म्हणजे काय होणार, 6 × -1 -6 होईल. थोडक्यात +3 -6 म्हणजे ते किती येणार, -3 होणार. म्हणजे ती जर फॉर्मेशन ऑफ तो जर कॉम्प्लेक्स घेतला आपण, तर काय होतं बघा, ज्या वेळेला CO3+ आयन आणि 6 Cl- लिगंड्स अप्रोच होतात, त्यावेळेला काय करणार, प्रत्येक Cl- हा मोनोडेंटेड लिगंड आहे, तो एक कोणाला देणार, COला देणार, आणि 6 CO कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होणार. म्हणजे CO3+ + 6 Cl- गिव्ज COCl6, आणि चार्ज येणार -3. आता ही रिॲक्शन कन्सिडर केल्यामुळं आपण ह्याला लॉ ऑफ मास ॲक्शन करू शकतो. नो सियर, इफ विल अप्लाय लॉ ऑफ मास ॲक्शन, then
we can write the expression for equilibrium constant like this here. The equilibrium constant for our reaction is K is equal to here. आता ह्या ठिकाणी जे चौकट आहे ते कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवायचं, त्यांची संख्या आहे ml n रेस टू a प्लस प्लस एन एक्स मायनस डिवायडेड बाय एम ए प्लस प्लस एल एक्स मायनस रेस टू एन. तर आपण समजा आपण जनरल रिॲक्शन घेतली ए प्लस बी क्यू सी प्लस डी, तर त्याचा के कसा लिहितो, तर कसा आहे प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स डिवायडेड बाय प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्ट्स. म्हणजे केचं एक्सप्रेशन कसं असतं की दिलेल्या रिॲक्शनमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार वरती भागिले रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन गुणाकार. एक असेल तर काही प्रश्न नाही, पण एकापेक्षा जास्त रिॲक्टंट प्रोडक्ट्स असतील तर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार घेतात. मग ह्या ठिकाणी प्रोडक्ट कोणता आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, आणि रिॲक्टंट्स कोणते आहेत, मेटलाइन आणि लिगंड्स आहेत. त्यामुळे त्याचा के कसा लिहायचा, लिहिले बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ एम एल एन रेस टू ए प्लस प्लस एन एक्स मायनस डिवायडेड बाय एम ए प्लस इन टू एल एक्स मायनस रेस टू एन. आता ह्या ठिकाणी बघा काय लिहिलं आहे, हायर द व्हॅल्यू ऑफ के लार्जर इज द स्टेबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोणताही जर आपण भागाकार घेतला तर त्याच्यामध्ये जर न्यूमरेटरची व्हॅल्यू जास्त असेल तर टोटल भागाकार हा जास्त येतो. उदाहरण बघा 10/2 उत्तर येणार 5, आणि तेच 20/2 केलं उत्तर येणार 10. जो न्यूमरेटर जर वाढत गेला तर टोटल भागाकार काय होतो, वाढत जातो. मग ह्या ठिकाणी केची व्हॅल्यू जास्त कधी येणार, तर वरची जी न्यूमरेटर आहे तिथे व्हॅल्यू जास्त असली पाहिजे, आणि वरती काय आहे तर प्रोडक्ट आहे. म्हणजे आणि प्रोडक्ट जास्त कधी फॉर्म होणार, तर जर फॉरवर्ड रिॲक्शन जास्त झाली तर, म्हणजे मेटल आयन आणि लिगंड्समध्ये इंटरॅक्शन होऊन किंवा त्यांच्यामध्ये जेवढे इंटरॅक्ट होण्याची टेंडन्सी जास्त आहे तेवढा प्रोडक्ट जास्त फॉर्म होणार. ह्याचा अर्थच की केची व्हॅल्यू जास्त येते कधी, जर जास्त प्रोडक्ट तयार झाला, आणि जर जास्त प्रोडक्ट तयार व्हायची टेंड असेल तर सहज तो प्रोडक्ट काय असणार आहे, स्टेबल असणार आहे. कारण कोणत्याही रिॲक्शनमध्ये रिॲक्टन्सचं रूपांतर प्रोडक्टमध्ये कधी होतं, तर जर तयार होणारा प्रोडक्ट जास्त स्टेबल असेल तर. मग ज्या अर्थी ह्या ठिकाणी जास्त प्रोडक्ट तयार होतात त्या अर्थी ती प्रोडक्ट तयार होण्याची टेंडन्सी त्यांच्यामध्ये काय आहे, जास्त आहे, म्हणजे तो स्टेबल आहे. जर आपण असा विचार केला तर लोअर द व्हॅल्यू ऑफ के स्मॉलर इज द स्टेबिलिटी ऑफ द कंपाऊंड. केची व्हॅल्यू समजा एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या फॉर्म्युलेसाठी कमी असेल, त्याचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये प्रोडक्टपेक्षा रिॲक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, वरच्यापेक्षा खालची व्हॅल्यू काय आहे, जास्त आहे, त्यावेळेस की कमी येणार. ह्याचा अर्थ काय की लिगंड आणि मेटलाइन एकत्र येऊन कोऑर्डिनेट कंपाऊंड फॉर्म्युलाची टेंडन्सी काय आहे, कमी आहे. ह्याचा अर्थ काय आहे, कमी स्टेबल आहे. सो इन शॉर्ट, इफ द व्हॅल्यू ऑफ के इज लार्ज then formed compound is more stable, and if the value of K is small then stability of compound is less. हा एक स्मॉल पॉईंट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये बघा फॅक्टर्स विच गव्हर्न द स्टेबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. नाउ देर आर टू फॅक्टर्स. वन, चार्ज टू साइज रेशिओ ऑफ द मेटल आयन. हायर द चार्ज टू साइज रेशिओ ऑफ द मेटल आयन ग्रेटर इज द स्टेबिलिटी. ऑर्डर फॉर द सम डायव्हॅलंट मेटल कॉम्प्लेक्सेस ही ऑर्डर दिलेली आहे. तर हा जो कंपाऊंड फॉर्म झालेला आहे त्याची स्टेबिलिटी कमी आहे का जास्त आहे ते दोन फॅक्टरवर अवलंबून आहे. एक आहे तो चार्ज टू साइज रेशो ऑफ द मेटल आयन. नाउ सपोज इफ वी कन्सिडर दिस डायव्हॅलंट पॉझिटिव्ह आयन्स. ह्या ठिकाणी ट्रॅन्सिशन लिमिट्स दिलेले बघा कॅडमियमपासून कॉपरपर्यंत. ह्या कॅडमियमचा कॅडमियम, मॅग्नेज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर. तर ह्या सर्वांच्यावरती +2 चार्ज आहे, बरोबर आहे, म्हणजे चार्ज सारखा आहे. चार्ज टू साईज, आता जर आपण साईज जर ह्यांची बघितली तर हे ट्रॅन्सिशन एलिमेंट्स आहेत. आणि ट्रॅन्सिशन एलिमेंट्स कधी सांगा, जर आपण चौथा पिरियड घेतला पिरियड टेबलमधला, जो कुठून स्टार्ट होतो, पोटॅशियमपासून. पोटॅशियम पहिल्या ग्रुपमध्ये आहे, त्यानंतर कॅल्शियम दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे, तिथून तिसऱ्या ग्रुपमध्ये स्कॅन्डियम आहे, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज. त्यानंतर बघा आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर. म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे जातो. आणि तुम्हाला माहीत आहे पिरियड टेबलमध्ये कोणत्याही पिरियडमध्ये जर आपण डावीकडून उजवीकडे गेलो
तर काय होत जातं, साईज कमी कमी होत जाते. कशामुळं? तर न्यूक्लियर चार्ज वाढतो आणि नंबर ऑफ शेअर्स तेवढेच राहतात. आपल्याला माहीत आहे की ॲटॉमिक साईज त्याला इफेक्ट करणारे फॅक्टर्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय बघा, मॅंगनीज टू कॉपर ही साईज कमी कमी होत जाणार आहे. चार्ज तर फिक्स आहे 2+, आणि जी खाली व्हॅल्यू आहे, समजा आपण या ठिकाणी कॉपर घेतलं आणि कॅडमियम घेतलं किंवा मॅंगनीज घेतला, तर मॅंगनीजची साईज जास्त असणार आहे आणि कॉपरची काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि कॉपरची कमी म्हणजे डिनॉमिनेटर कमी, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर कमी असेल आणि वरची डिनॉमिनेटरची कॉन्स्टंट आहे दोघांसाठी, तर टोटल व्हॅल्यू काय येणार, जास्त येणार. आणि जास्त आली तर काय येणार, तो करस्पॉन्डिंग जो कोऑर्डिनेट कंपाऊंड तो जास्त स्टेबल असणार आहे. ह्याचा अर्थच बघा, मॅंगनीज टू कॉपर ही स्टेबिलिटी काय होते, वाढत वाढत जाते. कारण ह्याच्यामध्ये ह्या दिशेनं काय होत जातं, साईज कमी कमी होत जाते. थोडक्यात मॅंगनीजचे कंपाऊंडपेक्षा कॉपरचे कॉर्डिनेशन कंपाऊंड काय नाहीत, जास्त स्टेबल असणार आहेत. ही जी ऑर्डर दिलेली आहे, आपण डावीकडून उजवीकडे गेलं तर आपण कमी होत जाते म्हणणार, आणि उजवीकडून डावीकडे तर काय म्हणणार, ती म्हणजे स्टेबिलिटी ह्या आयनची वाढत जाते. ही जी स्टेबिलिटी ऑर्डर आहे त्याच काय म्हणतात, इर्विंग विलियम ऑर्डर म्हणतात. नाऊ सेकंड फॅक्टर विच गवर्स or affects the stability of complex is nature of ligand. याचे दोन वळी दिले आहेत बघा. The ligands which donate their lone pair of electrons easily, that is ligands those are stronger bases for more stable complexes. हे तर अगदी सरळच आहे की लिगंड इलेक्ट्रॉन पेअर दिल्याशिवाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होणार नाही. मग त्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन पेअर देण्याची टेंडन्सी जास्त असेल तर सगळेच कंपाऊंड इझिली फॉर्म होणार, म्हणजे तो जास्त स्टेबल असणार आहे. आणि जर लिगंडमध्ये इलेक्ट्रॉन पेअर देण्याची टेंडन्सी कमी असेल, म्हणजे तो वीक बेस असेल, तर इझिली कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होणार नाही, म्हणजेच त्या स्टेबिलिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. तर हे दोन फॅक्टर दिले कशाचे, की ज्याच्यावरती कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टेबिलिटी अवलंबून असते. आणि आता आपण एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहे बघा, की theories of bonding in complexes. There are two theories. Number one, valence bond theory, and second, crystal field theory. See here, the steps involved in describing bonding in coordination compounds using VBT. हे ते हेडिंग हे दिलेलं आहे, पण आपण यांना पॉस्टुलेट्स म्हटलं तरी चालेल, की व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे काही पॉस्टुलेट्स आहेत. कशाचे? तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होण्यासंदर्भात. आता ह्याच्यानंतर जो पॉईंट घेणार आहे त्याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन दिलेलं आहे, त्या ठिकाणी या गोष्टी क्लिअर होतील. पण आपण हे पॉस्टुलेट्स मी थोडक्यात इथं जे दिले आहेत ते एक्सप्लेन करतो वन बाय वन. बघा, सी व्हॉट इज द फर्स्ट पॉस्टुलेट ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी अबाउट द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. नंबर 1, metal ion provides vacant d orbitals for formation of coordinate bond with ligands. तुम्हाला ही पॉस्टुलेटची पाठ करावी लागणार नाहीत. once again, metal ion provides vacant d orbitals for formation of coordinate bond with ligands. Now you know coordinate bond is formed by when ligand donate electron pair to metal ion. Now first, before formation of this bond, there is a overlapping of orbital takes place. That is, orbital of ligand containing lone pair of electron overlaps with empty orbital of metal ion, and then electron pair is donated. Again, there is a hybridization. We'll see afterwards here. तर इलेक्ट्रॉन पेअर लिगंड देणार ती अकोमोडेट करण्यासाठी मेटलमध्ये काय पाहिजेत, व्हेकंट किंवा एम्प्टी ऑर्बिटल्स पाहिजेत. आता एखाद्या मेटल आयनचा कोऑर्डिनेशन नंबर फिक्स असतो, मग तो किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार. कॉपर घेतला, झिंक घेतला, तर ते काय करतात, 4 लिगंडना जोडतात किंवा 4 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात. क्रोमियम, कोबाल्ट, आयर्न घेतले, प्लॅटिनम घेतले, तर ते 6 लिगंडना जोडतात. मग समजा 6 लिगंडना जोडायचं असेल तर 6 लिगंड किंवा एकूण 6 इलेक्ट्रॉन पेअर देणार. मग त्या पेअर अकोमोडेट करण्यासाठी त्या मेटलमध्ये काय पाहिजेत, एम्प्टी रिकामी काय पाहिजेत, ऑर्बिटल्स पाहिजेत. तर ज्या लिगंड्स आणि मेटलाईन एकत्र येतात आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होऊन कोऑर्डिनेट कंपाऊंड येतो, त्यावेळेला पहिल्यांदा काय होतं, तर त्यातला जो मेटलाईन आहे तो जेवढे रिकामी किंवा व्हेकंट डी ऑर्बिटल्स लागणार आहेत तेवढे तो पहिला काय करतो, तयार करतो किंवा रिकामा उपलब्ध करतो.
जेणेकरून लिगंड काय करेल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर देईल आणि बॉन्ड तयार करेल. पहिला अर्थ काय झाला, मेटल आयन प्रोव्हाइड्स व्हेकंट डी ऑर्बिटल्स फॉर फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड विथ लिगंड्स. लक्षात येतं का, जे मेटल आयन आणि लिगंड एकत्र येत असताना पहिल्यांदा काय करणार, जेवढे आवश्यक आहेत तेवढे रिकामी ऑर्बिटल्स लिगंडला काय करणार, तो उपलब्ध करून देणार. हे झालं पहिलं पॉस्टुलेट. सेकंड बघा, द व्हेकंट डी ऑर्बिटल्स अलॉंग विथ एस अँड पी ऑर्बिटल्स ऑफ द मेटल आयन टेक पार्ट इन द हायब्रिडायझेशन. नाउ इन लास्ट year in topic chemical bonding we studied hybridization concept. Okay, so hybridization means the process of mixing and recasting of atomic orbitals of same isolated atom having nearly equal energy to form same number of identical orbitals of equal energy and maximum symmetry is known as a hybridization. And in that topic we studied three types of hybridization involving s and p orbitals, sp3, sp2 and sp, and the geometry or shape of resultant molecule depends upon the type of hybridization. So in coordination compounds, along with s and p orbitals, there is a d orbitals involved in the hybridization, because if we take only s and p orbitals, then there is only one s orbital and 3 p orbitals, so maximum 4 new orbitals will be formed. But here in cobalt, chromium, etc., the coordination number is 6, means what, more than 4 hybrid orbitals are required, and therefore in addition to s and p orbital, the d orbital also take part in the hybridization. म्हणजे काय होतं बघा, पहिल्यांदा मेटल आयन आवश्यक आहे तेवढे ऑर्बिटल्स उपलब्ध करून देणार. नंतर दुसरी स्टेप काय होते, म्हणजे हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होत असतानाची प्रोसेस आहे. त्यातले जेवढे आवश्यक आहेत, एस तर एकच असणार आहेत, पी 3च असणार आहेत, आणि जेवढे आवश्यक आहेत तेवढे डी ऑर्बिटल्स काय करतो, ते त्यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन होतं, आणि मग त्या हायब्रिडायझेशन कन्सेप्टप्रमाणे जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स हायब्रिडायझ झालं तेवढेच नवीन तयार होतात. 3 झाले तर 3 तयार होणार, 4 झाले तर 4 तयार होणार, 6 जर एकत्र आले, 6 ऑर्बिटल्समध्ये जर मिक्सिंग झालं, उदाहरणार्थ समजा 2 डी आहेत, 1 एस आहे आणि 3 पी आहेत, टोटल 6 झाले, तर नवीन 6 तयार होणार. आणि हायब्रिडायझेशन कोणतं होणार, D2sp3 किंवा sp3d2, आपण नंतर डिटेलमध्ये बघू ते, आणि तेवढे ऑर्बिटल्स तयार होणार, आणि त्याच्यावर त्याची फायनल जॉमेट्री ठरणार. आणि दुसरं पॉस्टुलेट काय आहे, दी व्हेकंट डी ऑर्बिटल्स अलॉंग विथ एस अँड पी ऑर्बिटल्स ऑफ द मेटल आयन टेक पार्ट इन दी हायब्रिडायझेशन. नाउ थर्ड इज द नंबर ऑफ व्हेकंट ऑर्बिटल्स फॉर्म्ड इज इक्वल टू दी कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल. मी आता तुम्हाला सांगितलं बघा की प्रत्येक मेटल आयनचा कोऑर्डिनेशन नंबर हा फिक्स आहे. जर कोबाल्ट घेतला तर 6च लिगंडना तो जोडणार, जर कॉपर घेतला तर 4 जोडणार. मग किती व्हेकंट ऑर्बिटल किंवा हायब्रिड ऑर्बिटल तयार होणार, की जेवढं आवश्यक आहे तेवढे. म्हणजे पहिल्यांदा 4 जर लिगंड जोडणार असतील, त्या कोऑर्डिनेशन 4 असेल तर 4 हायब्रिड तयार होतील, आणि 4 हायब्रिड तयार होण्यासाठी 4च भाग घेणार. म्हणजे द नंबर ऑफ व्हेकंट हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म्ड इज इक्वल टू द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल. नाउ नेक्स्ट, मेटल लिगंड कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय ओव्हरलॅप बिटवीन व्हेकंट हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ द मेटल अँड फील्ड ऑर्बिटल्स ऑफ द लिगंड. तर हे सर्वजण आता पण जो आपण टॉपिक स्टडी केला त्याच्यावेळेला बऱ्याच वेळा इनडायरेक्टली आपण सगळं स्टडी केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि मी आता सुरुवातीला सांगितलं की काय होतं, की बघा मेटल आयन आणि लिगंड्स एकत्र आले, पहिल्यांदा काय करणार, मेटल आयन त्याच्या कोऑर्डिनेशन नंबरप्रमाणे तेवढे रिकामी ऑर्बिटल्स उपलब्ध करून देणार. नंतर जेवढं आवश्यक आहे तेवढ्यांचं हायब्रिडायझेशन होणार, आणि तितके नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होणार. आणि मग एकदा हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले तर काय करणार, मग जर मोनोडेंटेड लिगंड असेल, म्हणजे एका लिगंडमध्ये एक इलेक्ट्रॉन पेअर डोनर असेल, तर तो काय करणार, प्रत्येक लिगंड एक इलेक्ट्रॉन पेअर देणार, आणि ती कुठं जाणार, समजा 4 हायब्रिड ऑर्बिटल आहेत, ते 4 रिकामी असणार आहेत, तर त्याच्यामध्ये पेअर जाणार. कारण एक ऑर्बिटल हे एक पेअर किंवा 2 इलेक्ट्रॉन मॅक्सिमम अकॉमोडेट करू शकतो. म्हणजे 4 लिगंड्स असतील, 4 पेअर देणार, तिथं 4च काय असणार आहेत, हायब्रिड ऑर्बिटल्स असणार आहेत, आणि 4मध्ये काय होणार, एक पेअर जाणार. आणि ही पेअर काय राहणार, मग मेटल आयन आणि लिगंडमध्ये राहणार, म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. आणि ह्या इलेक्ट्रॉन पेअर्समुळं
हे 4 लिगंड्स आणि मेटल आयन ही एकत्र राहणार, त्याला जाऊन काय म्हणणार, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा मॉलिक्युल म्हणणार. तर ते सध्या दिलेलं आहे बघा. मेटल लिगंड कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय ओव्हरलॅप बिटवीन व्हेकंट हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ द मेटल आयन अँड फील्ड ऑर्बिटल्स ऑफ द लिगंड. म्हणजे लिगंड आणि मेटल आयन एकत्र आल्यानंतर पहिल्यांदा मेटलची रिकामी हायब्रिड ऑर्बिटल आणि लिगंडची इलेक्ट्रॉन पेअर असलेले ऑर्बिटल्स ह्यांच्यामध्ये ओव्हरलॅप होणार आणि मग इलेक्ट्रॉन पेअर देणार, म्हणजेच बॉन्ड तयार होणार. आणि पाचवं जे आहे, अजून एक 5 आणि 6 आहेत बघा या ठिकाणी. फिफ्थ इज दी हायब्रिड ऑर्बिटल्स युज्ड बाय द मेटल आयन पॉइंट इन द डिरेक्शन ऑफ लिगंड. आता मी सांगितलं की कोऑर्डिनेट कंपाऊंड्स असतील किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स असतील तर त्या प्रत्येकाने काय असते, एक ठराविक जॉमेट्री असते. प्रत्येक मॉलिक्युलचा एक शेप ठरलेला असतो. जर 4 कोऑर्डिनेशन असेल तर ते स्क्वेअर प्लेन असणार किंवा टेट्राहेड्रल असणार आहेत. 5 असतील तर ट्रायगोनल बाय पिरॅमिड असेल किंवा स्क्वेअर पिरॅमिड असेल. जर 6 कोऑर्डिनेशन नंबर असेल तर ऑक्टाहेड्रल असतं. म्हणजे ऑक्टाहेड्रलच्या 6 कॉर्नर 6 लिगंड्स असतात. म्हणजे एकदा हायब्रिड तयार झाली तर त्यांची जी स्पेसमधली जी स्थिती असते ती लिगंडच्या डायरेक्ट करतात. त्या ठिकाणी लिगंड्स असणार त्या जॉमेट्रीच्या कॉर्नरला, कोणतं शेप असेल त्याच्या, आणि त्या पद्धतीचा त्या शेपचा काय होईल, कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतो. अँड लास्ट इज इन दी आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस ND ऑर्बिटल्स अँड इन दी इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस N-1D ऑर्बिटल्स आर यूज्ड फॉर हायब्रिडायझेशन. ह्या ठिकाणी बघा, इफ वी टेक सपोज iron, then in iron there are 3D orbitals. Atomic number is 26. What is configuration? Argon means 18, then 4s2 20 3d6. म्हणजे डी ऑर्बिटल्स 5 असतात. आपण एक एकनं पहिल्यांदा भरलो की नंतर काय होणार, मग त्याच्यामध्ये 6वा येतो पहिल्यात परत जाईल. म्हणजे 5 पैकी एकामध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहेत आणि 4मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन असणार आहेत. तर आयर्नमध्ये 4s3d6 आहे. म्हणजे मुख्य कशा किती आहेत, 4 आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की डी जे क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे, कशामध्ये केलेलं आहे क्लासिफिकेशन टेबलमधलं, की डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये किंवा एस ब्लॉक, बी ब्लॉक, तसं. तर शेवटच्या कक्षेच्या आतल्या कक्षेतल्या डीमध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतात. म्हणजे आयर्नमध्ये 26 इलेक्ट्रॉन आहेत, 4 कक्षा आहेत, पण 26वा इलेक्ट्रॉन कुठं असणार आहे, तिसऱ्या डीमध्ये असणार, चौथ्या डीमध्ये असणार, तिसऱ्या डीमध्ये असणार आहे. त्याला आपण N-1D म्हणतो. आणि परत चौथ्यामध्ये डी असणार आहे. मग काय होतं बघा, एस आणि पी ऑर्बिटल्स तर आहेतच, आणि आता डी ऑर्बिटल्स लागणार आहेत रिकामी 2 किंवा काय लागतील ती 6 टोटल पाहिजे असतील, 6 टोटल लागणार असतील ती. तर ती डी ऑर्बिटल एक तर N-D मध्ये वापरले जातात किंवा ND मध्ये वापरले जातात. म्हणजे जर आयर्न घेतला तर 4D जर वापरलं तर त्याला आपण ND म्हणणार, किंवा यांची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, त्याच्यामध्ये 4 कक्षा आहेत. आणि 3D मध्ये जर वापरली तर 4 वजा 1 3 N-1 म्हणणार. जर आतलं ऑर्बिटल वापरलं तर त्याला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणतात. आणि जर बाहेरलं ऑर्बिटल वापरलं, म्हणजे मुख्य कक्षा फायनल आहे त्यातलं, तर त्याला म्हणतात आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. तिथे काय म्हटले बघा, इन दी आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस ND ऑर्बिटल्स आर युज्ड. जेवढ्या कक्षा आहेत त्या कक्षेतला शेवटच्या कक्षेतला जर वापरला तर त्याला म्हणायचं आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स फॉर्म होतं. अँड इन इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस N-1D ऑर्बिटल्स आर युज्ड फॉर हायब्रिडेशन. आणि जर लास्ट कक्षेच्या आतल्या कक्षेतला डी ऑर्बिटल जर वापरलं, म्हणजे N-1, तर त्याला म्हणतात इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. किंवा हे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार होताना आपण आज म्हणू शकतो की आतले वापरतात, आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार होताना काय होतं, बाहेरच्या कक्षेतले वापरतात. तर हा जो पॉईंट आहे, ह्यानंतरच्या पॉईंटमध्ये बघा आपण स्टडी करणार आहे की नेमके कॉम्प्लेक्स कसे फॉर्म होतात. त्या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील, आता सांगितले. पण व्हॉट आर द पॉस्टुलेट्स किंवा ह्या ठिकाणी तर क्वेश्चन कसा विचारतात बघितलं पाहिजे. कारण ह्या टॉप पॉईंट ह्याची हेडिंग काय दिले आहे, दिस नंतर मी तसं सेपरेट दिले आहे बघा, दी स्टेप्स इन्व्हॉल्ड इन डिस्क्रायबिंग दी बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स युजिंग व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आर. तर आपण म्हणताना याला पॉस्टुलेट्स म्हटलं, पण अशा स्वरूपात प्रश्न असू शकतो. तर तुम्हाला हे काय करायचे आहेत, हे 6 पॉस्टुलेट्स
पाठ करायचे आहेत. सर्वसाधारण एक पॉस्टलेट हाफ मार्कला विचारतील, 2 मार्काला जर विचारलं तर मग 4 लिहावे लागतील, त्यातली कोणती 3ला विचारलं तर 6च्या 6 लागतील. थांबण्यापूर्वी फक्त एकदा मी हे रिपीट करतो. Number 1, metal ion provides vacant d orbitals for formation of covalent bond with ligands. Second, the vacant d orbitals along with s and p orbitals of the metal ion take part in hybridization. Third, the number of vacant hybrid orbitals formed is equal to the coordination number of metal. Fourth, metal ligand covalent bond is formed by overlap between vacant hybrid orbitals of the metal and filled orbitals of the ligand. The hybrid orbitals are used by the metal ion point in the direction of the ligand. And last, in the outer orbital complexes n d orbitals and in the inner orbital complexes n minus d orbitals are used for hybridization. ठीक आहे.